दगाफटका नको म्हणून पुन्हा एकदा उपोषण करणार मनोज जरांगे पाटील. मराठा आरक्षणाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आहे. यात कुठलाही दगाफटका नको म्हणून मी उद्यापासून उपोषण करतोय. सत्ताधाऱ्यांनी मनात आणलं तर पहाटेच राष्ट्रपती राजवट उठू शकते. मग आरक्षणाच्या प्रश्नावर अधिवेशन का बोलू शकत नाही? अधिवेशन बोलून कायदा करा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. डबल उपोषण करण्याची वेळ का नाही? आता त्यांची 15 तारीख, परंतु पहिल्यासारखं पुन्हा होऊ नये. नागपूरच्या अधिवेशनासारखं हे करू ते करू ते करू नाही, म्हणून आम्ही आता सावध आहे. कारण बेसावधपणा समाजाच्या मुळावर आला नाही पाहिजे. समाजाचा पुन्हा एकदा घात नाही झाला पाहिजे याची आपण आंदोलक म्हणून खबरदारी घेतलीच पाहिजे. म्हणून 10 तारखेपासूनच, कारण 15 तारखेला विशेष अधिवेशन बोलवलं, 10 तारखेपासूनच त्यांना ही सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बद्दलची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. केशच्या बाबतची ही प्रक्रिया त्यांना सुरू करावी लागणार आहे. त्यासाठी 10 तारखेपासूनच आम्ही आंदोलन. आणि दुसरंही सरकारकडं माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हणणं आहे की याला करोडो मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती की येत्या 2 दिवसात तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांचे जे अधिसूचना अध्यादेश आपण काढलाय त्याचं कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करा. मागासवर्ग आयोगानंही तुम्हाला अहवाल सादर केलाय, त्याही बाबत तुम्ही त्या विशेष अधिवेशनात कायदा पारित करून माननीय न्यायालयात सुद्धा तुम्ही तो अहवाल सादर केला पाहिजे. त्यासाठी विशेष अधिवेशन सरकारनं येत्या 2च दिवसात तातडीने घेऊन हा विषय मार्गी लावावा. बीडसह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घ्या असं सांगितलं होतं तुम्ही. बीडमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले होते, मात्र एकही गुन्हा मागे घेण्यात आला नाही. अजूनही धरपकड सुरू आहे. कसं पाहता याच्याकडे? तेच सरकारला म्हणणं आहे आमचं की एकीकडून लेखी देत आहे, एकीकडून आंतरवालीसह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेऊ म्हणण्याचे 3 दिवसात घेऊ म्हणले होते, त्याला आता 4 महिने उलटून गेले, तेही घेत नाहीये. मग नेमकी प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असतंय हेच मला या उपोषणातून समजून घ्यायचे. प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असतं? प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोघांच्यात मतभेद आहेत का असं वाटतंय? कारण गुन्ह्याची तुम्हाला एक जण सांगताय की मागे घेऊ, मुख्यमंत्री सांगताय, आणि गृह मंत्रालयाकडे हा विषय आहे. असल त्यांच्यात मतभेद का नसेल हे मला नाही सांगता यायचं, परंतु तसं एवढ्या मोठ्या समुदायाबद्दल असतील तर ते करू नये, कारण त्याचा परिणाम खूप मोठा होणार. मराठा मुलींसोबतच मराठा मुलांचं देखील